जे व्हिज्युअल्स येत आहेत ते विमानाच्या आतल्या भागातले व्हिज्युअल्स येत आहेत आणि या व्हिज्युअल्सवरनं लक्षात येते की विमानाच्या अपघाताची तीव्रता किती मोठी आहे। आणि हे जे दृश्य तुम्ही बघताय ही दृश्य तेव्हाची आहे जेव्हा हे विमान टेक ऑफ घेत होतं आणि त्यानंतर ते अचानकपणे पडलं। ज्या क्षणी हे विमान जमिनीला टेकलं त्या क्षणी आगीचा प्रचंड मोठा लोळ उडाला आणि त्यानंतर अवघ्या परिसरामध्ये फक्त आणि फक्त काळ्या धुराचे लोट दिसत होते। पुन्हा एकदा आपण दृश्य पाहतोय अहमदाबाद एअरपोर्ट वरून लंडनला जाण्यासाठी या विमानानं 1:07 उड्डाण घेतलं आणि त्यानंतर पुढच्या काही क्षणांमध्ये म्हणजे हे विमान जमिनीपासून फार उंचीवर पोहोचलंही नव्हतं त्याच्याच आधी हे विमान पुन्हा एकदा जमिनीकडे झेपावलं आणि काही क्षणांचा अवधी जातो न जातो तोपर्यंत विमान जमिनीला टेकलं आणि प्रचंड मोठा आगीचा लोळ उडाला। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही फक्त एनडीटीव्ही मराठीवर पाहता। विमान कोसळतानाची, विमान उडालं, टेक ऑफ घेतलं आणि त्यानंतर जमिनीला टेकलं। यामध्ये फक्त काही क्षण गेलेत, फक्त काही सेकंद गेलेत आणि त्यानंतर लगेचच फक्त एक प्रचंड मोठा आगीचा लोळ उडाला। एनडीटीव्ही मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य अहमदाबाद मधल्या विमान अपघाताची। विमानानं अहमदाबाद एअरपोर्टवरनं टेक ऑफ केलं आणि त्यानंतर पुढच्या काही क्षणामध्ये मोठी नागरी वस्ती असलेल्या एका भागामध्ये हे विमान कोसळलं। सध्या जी माहिती येते त्यानुसार मेघानी परिसरामध्ये, मेघानी नगर परिसरामध्ये हे विमान कोसळले। या ठिकाणी प्रचंड मोठी वस्ती आहे, गजबजलेला परिसर आहे, नागरी वस्ती मोठी आहे। इमारतीवर विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे आणि जी दृश्य आलेली आहेत विमान अपघाताची समोर, जिथे हे विमान पडले त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या इमारती या काळ्या कुट्ट झालेल्या आहेत कारण विमान पडल्यानंतर आगीचा मोठा लोळ उडाला आणि त्यानंतर फक्त आणि फक्त काळा धूर अवघ्या आसमंतामध्ये दिसत होता। तो धूर सर्व इमारतींवर पसरलाय। आत्ताच्या घडीला या विमानामधले काही प्रवासी वाचले आहेत का? आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना काही नुकसान झालंय का? जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे का? या प्रश्नांची कोणतीही अधिकृत उत्तरं गुजरात सरकारकडनं आलेली नाहीयेत कारण यंत्रणा आत्ता तिथे पोहोचल्यात। विमानाला जी आग लागली होती ती विझवण्याचं काम सुरू आहे आणि त्यानंतरच इथल्या प्रवाशांना जे आतमध्ये असतील त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। पण ही जी दृश्य तुम्ही आता पाहताय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। विमानानं अहमदाबाद एअरपोर्टवरनं उड्डाण घेतलं आणि त्यानंतर डोळ्याची पापणी लवते न लवते तोच हे विमान जमिनीला टेकलं आणि प्रचंड मोठा स्फोट झाला। जसं मी मघाशी सांगितलं की जेव्हा ही विमान उड्डाण घेतं, एस्पेशली जेव्हा विमान हे इंटरनॅशनल फ्लाईट असतं, परदेशात जाण्यासाठी उड्डाण घेतं, त्यावेळेस त्या विमानांची क्षमता मोठी असते आणि त्यामधल्या इंधनाची क्षमता सुद्धा मोठी असते। जर हे विमान अहमदाबादवरनं टेक ऑफ करत होतं तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर इंधन असणार होतं आणि अशा परिस्थितीतलं विमान जर जमिनीला टेकलं आणि ते वेगात असताना टेकलं तर त्यावेळेस मोठा स्फोट होण्याची शक्यता असते आणि तीच शक्यता इथे होती आणि दुर्दैवानं ती शक्यता खरी ठरली। विमानानं जमिनीला टेकताच मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर फक्त आणि फक्त या परिसरामध्ये आगीचे लोळ आणि काही वेळानंतर काळ्या धुराचे लोळ पाहायला मिळाले। त्यानंतर काय झालंय याची कुठलीही स्पष्टता आतापर्यंत आलेली नाही। यानंतर जे व्हिज्युअल्स आपल्याकडे आले होते त्यावरनं हे तर स्पष्ट झालेलं आहे की यंत्रणा त्या ठिकाणापर्यंत पोहोचल्यात, अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणापर्यंत पोहोचल्यात कारण या विमानानं जी आग झालेली आहे ते सगळं थंड झाल्याशिवाय आतमध्ये असलेल्या लोकांपर्यंत किंवा आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचणं हे यंत्रणांना शक्य होणार नाही। पुन्हा एकदा ही दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीवर एक्सक्लुझिव्हली पाहता। ड्रीमलाइनर विमानानं उड्डाण घेतलं अहमदाबाद एअरपोर्टवरनं आणि पुढच्या काही क्षणांमध्ये म्हणजे हे विमान आकाशाकडे झेपावलंही नव्हतं पुरेसं आणि तोच हे विमान जमिनीला टेकलं। पुन्हा एकदा जाऊयात माझे सहकारी विनोद तळेकर यांच्याकडे अपडेट जाणून घेण्यासाठी। विनोद, कविता, आता जी माहिती मिळते त्यानुसार वडोदरा आणि गांधीनगर ही आसपासची जी शहरं आहेत यामधनं आता एनडीआरएफची 3 पथकं या दिशेनं रवाना करण्यात आलेली आहेत। जवळपास 90 जवान या तिन्ही पथकांमिळून मध्ये असणार आहेत। 3 पथकं एनडीआरएफची एखाद्या ठिकाणी पाठवणं यावरनं सुद्धा आपल्याला तीव्रता लक्षात येईल की अशा मोठ्या अपघातात 3 पथकं पाठवण्यात आलेली आहेत। त्यामुळे विमान अपघात साहजिकच मोठा आहे आणि तू आता जसा उल्लेख केला होतास की इंधनाचं प्रमाण मोठं असणार आहे कारण अहमदाबादवरनं लंडनला हे विमान जाणार होतं। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रवासासाठी आणि मिड साईज ड्रीम लायनर विमान होतं त्यामुळे यात इंधनाच्या टाक्यांची क्षमता मोठी असते कारण मोठ्या उड्डाणांसाठी लांब पल्ल्याच्या उड्डाणासाठी अशी विमानं तयार केलेली असतात। त्यामुळे याच्यात इंधनाची क्षमता मोठी होते आणि त्यामुळे हा स्फोट अतिशय मोठा झाला आणि आता आपण जी दृश्य पाहिली होती तर अक्षरशः विमानाच्या सांगाड्याचा कोळसा झालेला आहे। म्हणजे खुर्च्या या विमानामधली जी आसन व्यवस्था आहे त्या आसन व्यवस्था आहे की नाही असं म्हणायला वाव होण्या इतपत ही पूर्ण असं या विमानाचा हा ढाचा पूर्णतः नेस्तनाबूत या सगळ्यात झालेला आहे। आणि आता जी आपण दृश्य पाहतोय आजूबाजूच्या इमारती काळाकुट्ट झालेल्या आहेत। इमारतींवर सुद्धा आता
काही रासायनिक फवारे मारून त्या इमारतींमधली आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.